नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण आपण स्पेसिफिक RTवरती व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्यासोबत नॉलेज शेअर करत असतो, जेणेकरून आपला फायदा हा RTच्या ॲडमिशनमध्ये होऊ शकतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे. तर RT 2025-26 तर शाळा नोंदणीची जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस होती ती पहिले 18 ते 31 तारखेपर्यंत होती आणि त्याच्यानंतर त्याला 4 दिवसाचं एक्सटेन्शन भेटलेलं होतं. पण जर आपण आज RTच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला चेक केलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला अशा पद्धतीने अजूनही दिसतंय की ही जी प्रोसेसमध्ये डेट्स आहेत त्या 18 ते 4 हीच दिसते आणि आज आपली 5 तारीख चालू आहे. तर याच्यामध्ये असं आहे की 4 तर ही कालची तारीख होती, ज्याच्यामध्ये शाळांना वेळ दिला होता आणि आज ही गव्हर्मेंट हॉलिडे लाईक संडे असल्यामुळं ही तारीख काही अजून अपडेट झालेली नाही. आपल्याला उद्या कदाचित ही तारीख अपडेट होताना दिसेल आणि याच्यामध्ये मला वैयक्तिक तरी असं वाटतं आहे की एक्सटेन्शन भेटण्याचे आता चान्सेस कमी आहेत, कारण 4च दिवसाचं एक्सटेन्शन दिलं होतं. जर त्यांना शाळांना वेळच पाहिजे होता तर त्यांनी ॲटलिस्ट 8 ते 15 दिवसाचं अजून एक्सटेन्शन मागितलं असतं. पण अगदी कमी 4 दिवसाचंच एक्सटेन्शन भेटल्यामुळे मला तरी वाटतं आहे की अजून एक्सटेन्शन भेटणार नाही. ह्याच्या पुढची विद्यार्थी नोंदणीची प्रोसेस ही लवकरच स्टार्ट होईल आणि याचा अपडेट आपल्याला उद्याच्या दिवसात हे बघायला भेटेल. त्यामुळे आपल्याला जसं अपडेट येईल आपण लगेच चॅनलवर ते अपडेट करणार आहोत. आणि आज तरी असं दिसून येतं आहे की अजून तरी काही त्याच्यामध्ये एक्सटेन्शन हे जास्त शाळांना भेटण्याची शक्यता नाही दिसत आहे याच्यामध्ये. त्यामुळे अजून जर तुम्ही डॉक्युमेंटेशनची प्रोसेस कंप्लीट म्हणजे तुमचे इंटरनल डॉक्युमेंट काढून घेतले नसतील तर लवकरात लवकर हे काढा, कारण नंतर एकदा फॉर्म सुरू झाल्यावरती हे तुम्हाला काढणं फार म्हणजे जे पण फॉर्म भरण्याच्या आधीचे डॉक्युमेंट्स असतात तेच व्हॅलिड असतात आणि तुम्ही जर नंतर डॉक्युमेंट काढले फॉर्म भरल्यानंतर तर ते चालणार नाही. त्यामुळे ही काही तुम्हाला आता अजून थोडे एक दिवस राहिलेत, त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करून घ्या. अजून एज क्रायटेरिया हा अपडेट आलेला नाही आहे, तर एजचा जो अपडेट येईल त्याच्यानंतर आपण लगेचच एजवरती कुठला स्टँडर्डला कुठलं एज ठरवून दिलं आहे हे हा व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत स्पेसिफिक. तर तुम्हाला लगेच त्याचे अपडेट देखील आपण देणार आहोत जसं नोटिफिकेशन येईल. तिसरा मुद्दा, शाळा अवेलेबल झालेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली शाळा ही बघू शकतात. बऱ्याचशा पालकांना शाळा बघताना काही प्रॉब्लेम्स येत आहेत, जसं त्यांना शाळा दिसत नाही आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातली शाळा बघायची असेल तर तुम्ही इंटरनेट एक्सप्लोररवरती जावा. क्रोमवरती किंवा मोबाईलवरती बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम येत आहे. तर इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोझिला फायरफॉक्स ह्या सर्च इंजिनमध्ये जाऊन तुम्ही जर शाळांची नावं सर्च केली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्पेसिफिक जिल्ह्यातल्या शाळा किंवा डिस्ट्रिक्टच्या शाळा ह्या किंवा तुमच्या आजूबाजूच्या शाळा तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि हे तुम्हाला तिथे काही शाळा बघण्यात अडचण येणार नाही. तरी पण जर तुम्हाला जर अजूनही माहीत नसेल की तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाळा आहेत, तर तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यावर एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवला पाहिजे तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या कोणत्या जिल्ह्यामधल्या शाळा पाहिजे आहेत. मी नक्कीच त्या जिल्ह्यातल्या शाळेवरती व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर गरज असेल तर तो व्हिडिओ बनवायची तर मला नक्की कळवा, मग मी त्या तुमच्या जिल्ह्यातल्या शाळा लिस्ट डाऊन करून तुम्हाला ते स्पेसिफिक व्हिडिओमध्ये दाखवेल की तुमच्या जवळपासच्या शाळा कोणत्या आहेत. तर आपण जशा अपडेट येईल तसा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. RTवरती जो पण ऑफिशियल अपडेट असेल, एज क्रायटेरिया असो किंवा कुठलाही इतर असो. तर लवकरच भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.